प्रज्ञा सायन मार्केट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पाणी साचलंय। खरं तर अनेक वेळा या ठिकाणी पाणी साचतं त्यावेळेस गाड्या मोठ्या प्रमाणामध्ये बंद पडल्याचं देखील आपण पाहतो। शिवाय पूर्णपणे वाहतूक बंद झाल्याचं देखील अनेक वेळा पाहायला मिळतं। मात्र आज ही वाहतूक धीरे धीरे का होईना ही वाहतूक सध्या सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलंय। सकाळची वेळ आहे, कामावर जाणाऱ्यांची संख्या मोठी असते कारण जवळच रेल्वे स्टेशन देखील आहे। या सर्वांनाच जाताना आता अडचणींचा सामना करावा लागतोय। आज शाळांना सुट्टी आहे त्यामुळे विद्यार्थी जरी नसले तर कामावर जाणारी मंडळी ही असते, त्यांना मात्र अडचणींचा या ठिकाणी सामना करावा लागतोय। महानगरपालिकेचे कर्मचारी समोर आपण पाहतोय त्या ठिकाणी पंप लावण्यात आलेले आहेत आणि पंपाच्या माध्यमातून पाणी उपसण्याचं काम सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस रात्रीपासून कोसळतोय, किंबहुना मागच्या 3 दिवसांपासून मुंबईला ज्या पद्धतीने झोडपलं जाते त्यामुळे पाण्याचा निचरा होणं जरा अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस प्रशासन सज्ज आहे। ठिकठिकाणी ज्या ठिकाणी मॅनहोल्स आहेत त्या ठिकाणी देखील ही सर्व मंडळी आहेत। इथं देखील 3 पंप साधारणपणे या ठिकाणी सायन मार्केट परिसरामध्ये असतात, गांधी मार्केट परिसरामध्ये। समोर पालिकेचे कर्मचारी काम करताना आपण पाहतोय। दुसऱ्या बाजूला देखील अशाच पद्धतीने 2 पंप लावण्यात आलेले आहेत। एवढं असून देखील या ठिकाणचा पाण्याचा निचरा जो आहे हा होत नाहीये। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे सध्याची ही आपण या गांधी मार्केट परिसरातली दृश्य पाहतोय। गाड्या मात्र संत गतीने या ठिकाणी सुरू आहेत। ज्या पद्धतीनं रेल्वे वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल, पावसाचा जरी बरोबर आहे, त्यामुळे हे चित्र पुरेसं बोलकं आहे की या पावसामध्ये मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये हे सांगण्यासाठी। निलेश, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी।